नमस्कार मित्रांनो. आज आपण ज्या विषयावरती चर्चा करणार आहोत, तो विषय प्रत्येकाच्या जवळचा आहे. त्याचा संबंध तुमच्या खिशाशी, तुमच्या आर्थिक उत्पन्नाशी आणि तुमच्या मुलांशी आहे. तो विषय आहे एज्युकेशन संदर्भात. आज एज्युकेशन हा विषय एवढा बिकट झाला आहे. सर्वसाधारणपणे आज LKG मध्ये देखील ऍडमिशन घ्यायची वेळ आली, तर पालकाला कमीत कमी लाखो रुपयामध्ये डोनेशन द्यावं लागतं. आणि आज भारतामध्ये जी एज्युकेशन पॉलिसी आहे किंवा जे एज्युकेशन दिले जाते, त्या ज्या एज्युकेशन ज्या संस्था आहेत खाजगी, ह्या बऱ्यापैकी 90% धरून चाला, ह्या राजकीय लोकांच्या आहेत किंवा या राजकीय लोकांच्या संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये एज्युकेशन पूर्वी ही सेवा समजली जायची, परंतु आज एज्युकेशन हा खूप मोठा, खूप म्हणजे खूप मोठा एक व्यवसाय झाला आहे. आणि त्या व्यवसायाला आज कॉर्पोरेट लुक मिळालेला आहे. म्हणजे सांगायचे झाले तर पालक म्हणून मी हा विचार करतो किंवा पालक म्हणून मी एक दुःख व्यक्त करतो की मला मुलांच्या ऍडमिशनसाठी डोनेशन द्यावं लागतं, त्या शाळेची फी द्यावी लागते. त्याचबरोबर त्या शाळेमधूनच मुलांचा, विद्यार्थ्याचा गणवेश, त्या मुलांना लागणारी पुस्तकं, स्टडी मटेरियल आणि मार्केटपेक्षा 3 पट जास्त पैसे देऊन खरेदी करावं लागतं. इमेजिन करा, ही किती मोठी लूट आहे. आणि ते सर्व लूट आपण काय करतोय? गपचिप, कसलाही प्रतिकार न करता आपण ती सहन करतोय. का सहन करतोय आपण ती गोष्ट? ह्याच्यावरती आपण का आवाज उठवत नाही? तसं पाहायला गेलं तर भारतीय संविधानाने एज्युकेशन ही फ्री केलेलं आहे, की तो फंडामेंटल राईट्स दिलेला आहे. मग तो अधिकार आपण ह्या नेत्यांना का मागत नाही किंवा सरकारला का मागत नाही? केव्हा आपण त्या विरोधात आवाज उठवणार आहोत, उचलणार आहोत? आज ना उद्या तरी आपल्याला ह्या विषयावरती आपल्याला चर्चा करावं तर लागणारच आहे. कारण ज्या प्रमाणामध्ये आज एज्युकेशन हा धंदा बनलेला आहे, आणि हे एक असं एज्युकेशन आहे की जे इंग्रजांच्या काळापासून जे चालू आलेलं एज्युकेशन आहे, की ज्या एज्युकेशनचा तसं पाहायला गेला तर माझ्या मुलाला किंवा माझ्या पाल्याला त्याचा काहीच वापर होत नाही, काहीच उपयोग होत नाही. फक्त त्या शिक्षणामध्ये माझ्या मुलाला फक्त डिग्री मिळते, बाकीचं कसल्याही प्रकारचं स्किल नाही. ही जी शिक्षण पद्धती आहे ती भारताची शिक्षण पद्धती नाही. ती शिक्षण पद्धती इंग्रजाची आहे. इंग्रजांनी ज्यावेळेस 1835 मध्ये लॉर्ड मॅकनेल नावाच्या व्यक्तीने एक विधेयक आणलं. त्या विधेयकानुसार भारतातील मुलांना जे शिक्षण दिले पाहिजे त्याचं एक मॉडेल तयार केलेलं होतं. ते मॉडेल असं होतं की इंग्रजांनी जे त्यांचा व्यवसायाचा पसारा एवढा वाढवला होता, तर त्यांना त्या ठिकाणी काम करण्यासाठी गुलाम आणि नोकर पाहिजे होते. मग त्यांनी एज्युकेशनचा ढाचाच असा बनवला की ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त घोकणपट्टी करायची, तुम्ही प्रश्न उपस्थित करायचे नाहीत. त्यांना प्रश्न उपस्थित केलेले विद्यार्थी घडवायचे नव्हते किंवा भारताचा खूप मोठा त्यांना विकास घडवायचा नव्हता. त्यांना फक्त भारतातील जी मंडळी आहे किंवा जी व्यक्ती आहे त्यांना गुलाम म्हणून घ्यायची होती. म्हणून त्यांनी ती एज्युकेशन पॉलिसी बनवली.
मग त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रत्येक गोष्ट ही पाठांतर करायची. पाठांतर करून एक्झाम मध्ये त्याचं केलेलं पाठांतरच लिहायचं. म्हणजे एज्युकेशन घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपस्थित करायचे नाही. आणि जर एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले तर त्या विद्यार्थ्याला उद्धट विद्यार्थी समजला जातो, हुशार विद्यार्थी समजला जात नाही. अशी ही शिक्षण पद्धती की जी आपल्या काहीच कामाची नाही. इमॅजिन करा, ज्या वेळेस माझा मुलगा ग्रॅज्युएशन कंप्लीट करून डिग्री घेऊन बाहेर येतो. डिग्री घेऊन बाहेर आल्यानंतर ना तो जॉबसाठी धडपड करत असतो. जॉबसाठी धडपड करत असताना त्याच्या अंगात दुसरं कुठलं स्किल नसते, फक्त डिग्री असते. अशा परिस्थितीमध्ये हजारो पोरं वन टाइम डिग्री घेऊन बाहेर आलेले असतात. आणि एक सर्वे सांगतो, ज्या व्यक्तीकडे डिग्री आहे त्यातल्या 70% व्यक्तींकडे कसल्याही प्रकारचं स्किल नसतंय. आणि स्किल नसल्या कारणास्तव त्या लोकांना लिमिटेड जॉब मिळतात. लिमिटेड जॉब मिळाल्यानंतर ना एकतर आपली एज्युकेशन पॉलिसीच एवढी डेंजर आहे की ती गुलामगिरीची एज्युकेशन पॉलिसी, गुलाम बनवणारी एज्युकेशन पॉलिसी आहे. त्यामध्ये मुलांना दुसरं काही शिकवलेलं नसतं. वयाचे 25 वर्ष त्या मुलाने फक्त आणि फक्त पुस्तकी किडा बनलेला असतो. त्यामध्ये समाजामध्ये कशा पद्धतीने वावरायचे, समाजामध्ये कशा पद्धतीने बिहेवियर करायचा किंवा 2 पैसे कसे कमवायचे ह्या संदर्भात त्याला कसलंही नॉलेज नसतं आणि कसली अक्कलही नसते. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तो ग्रॅज्युएशन करून बाहेर येतो त्यावेळेस त्याची मानसिकता काय बनते? जर त्यांना जॉब मिळाला नाही तर ते डिप्रेशनमध्ये जातात. आणि मला एक गोष्ट सांगा, प्रगतिशील भारतामध्ये मुलांना एज्युकेशन कशा पद्धतीचे दिले पाहिजे? ते एक सर्वसाधारणपणे जर आज जगामध्ये जर जी कंट्री एज्युकेशन बाबतीत बेस्ट आहे किंवा टॉप समजली जाते ती आहे जर्मनी. जर्मनीमध्ये मुलांना नुसतं पुस्तकी नॉलेज न देता त्यांना स्किल शिकवलं जातं. आता ज्या मुलांना स्किल शिकवले गेलेले पहिलीपासून किंवा बालपणापासून ते मुलं ज्यावेळेस ग्रॅज्युएशन करून बाहेर येतात त्यावेळेस ते मुलगा किंवा विद्यार्थी नोकरीच्या जास्त मागे न लागता तो स्वतःचा व्यवसाय चालू करतो. त्याच्या अंगात स्किल असतं, त्या गोष्टीचं नॉलेज त्याला मिळालेलं असतं. त्यामुळे त्या ठिकाणी बेरोजगारी कमी आहे. सगळे बऱ्यापैकी उद्योजक आहेत. मग ह्याच धूर्तवरती भारतामध्ये का नाही ती पॉलिसी, शिक्षण पॉलिसी राबवली जात? आज भारताला जर उन्नत भारत बनायचा असेल किंवा प्रगतिशील भारत बनायचा असेल तर सर्वात प्रथम इंग्रजांनी आपल्यावरती थोपलेली एज्युकेशन पॉलिसी ही आपण चेंज केली गेली पाहिजे. आपल्याकडे एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती एज्युकेशन पॉलिसी पूर्णपणे स्किल बेस पाहिजे. म्हणजेच पुस्तकी नॉलेज बी दिले गेलं पाहिजे आणि ती स्केलेबल बी पाहिजे. म्हणजे मुलांना काहीतरी स्किल शिकवले गेलं पाहिजे, जसे की मेकॅनिकल असेल, त्यानंतर ना तुमचं प्लंबिंगचं काम करणारा पर्सन असेल, प्लंबिंग काम करणारा असेल किंवा इलेक्ट्रिशियन सारखे वर्क असतील. अशा प्रकारचे स्किल लहानपणापासूनच मुलांमध्ये डेव्हलप केले गेले पाहिजे. ज्यावेळेस अशा पद्धतीने स्किल मुलांमध्ये डेव्हलप केले जातील त्यावेळेस तो मुलगा ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट करेल आणि त्यावेळेस तो बाहेर येईल त्यावेळेस त्याला समाजामध्ये वावरत असताना जे काय आर्थिक स्वातंत्र्य आहे ते आर्थिक स्वातंत्र्य तो एज्युकेशन कंप्लीट करत असतानाच बरोबर घेऊन येणार आहे. त्यामुळे त्याला जर कुठे जॉब मिळाला नाही तरी तो डिप्रेशन मध्ये न जाता स्वतःचा काहीतरी त्या रिलेटेड व्यवसाय चालू करेल किंवा
जी स्किल त्याने आत्मसात केलं आहे त्या स्किलवरती तो 4 पैसे कमवतो. त्यामुळं आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये स्किल बेस्ड एज्युकेशन असणं आज काळाची गरज आहे. त्याचबरोबर बालपणापासूनच LKG पासूनच भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मुलांना कायद्याचं नॉलेज देखील तेवढंच महत्वाचं आहे. आता ज्या वेळेस मुलांना कायद्याच्या नॉलेज शाळेमध्ये शिकवलं जाईल की बाबा रे, तुम्ही समाजामध्ये वावरत असताना तुम्ही कशा पद्धतीने समाजामध्ये बिहेव्हिअर केले पाहिजे. तुमच्यावरती जर अन्याय झाला तर त्या अन्यायाला कायद्याच्या बंधनामध्येच राहून कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले गेले पाहिजे. त्याचबरोबर एखाद्या चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याला कायद्याने कशा पद्धतीने डिफेन्स केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस बालपणापासूनच एज्युकेशन मध्ये शिकवल्या गेल्या तर त्या समाजामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण आणि भ्रष्टाचाराचं प्रमाण खूप कमी असतं. आणि आज आपल्या देशाला अशा एज्युकेशनची गरज आहे. त्यामुळे एज्युकेशनमध्ये 2 चेंज करणे खूप गरजेचं आहे. एक, मुलांच्या एज्युकेशनमध्ये फक्त मुलांना पुस्तकी किडे न बनवता त्यांना कोणते तरी स्किल बी त्यांच्यामध्ये डेव्हलप झाले पाहिजे. 2, बालपणापासूनच कायद्याचं नॉलेज मुलांना देण्यात यावं. आणि सगळ्यात महत्वाचं, ही जी काही एज्युकेशन आहे हे सर्व एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट सरकारने विद्यार्थ्यांसाठी द्यावे. कारण सरकारचा हा नैतिक कर्तव्य आहे सर्व मुलांना LKG पासून हायर एज्युकेशन पर्यंत फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन दिलं पाहिजे. कारण भारताच्या राज्यघटनेमध्ये हा फंडामेंटल राईट्स आहे एज्युकेशन म्हणजे, हा प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि सरकारने तो एक त्याची नैतिक जबाबदारी म्हणून हा सगळ्यांना फ्रीमध्ये देणं सरकारचं कर्तव्य आहे. परंतु मित्रांनो, सरकार तुम्हाला ताटामध्ये सजून हा अधिकार तर देणार नाही. त्यासाठी संघर्ष तर करावाच लागेल, क्रांती तर करावीच लागेल. कुठलीही क्रांती इन्स्टंट यशस्वी होत नाही, परंतु झाल्याशिवाय बी राहत नाही यशस्वी. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना मिळून एज्युकेशन फ्री मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. प्रयत्न करणे म्हणजे आज डिजिटल युगामध्ये खूप इझी आहे. आपण आपल्या प्रतिनिधीपर्यंत खूप इझी ऍक्सेस करू शकतो, पोहोचू शकतो. सगळ्यात महत्वाचा जो पार्ट आहे तो असा आहे की आज भारतामधली जी एज्युकेशन पॉलिसी आहे ही एज्युकेशन पॉलिसी ही एवढी गुंतागुंतीची बनवलेली आहे. सरळ सरळ खूप खुले आम लूट चालले आहे शिक्षणाच्या नावावर, एज्युकेशनच्या नावावर. आणि ह्या लुटेला पालक म्हणून मी ऍग्री करतोय, मी संमती देतोय की लुटा मला म्हणून. हा आहे सरळ सरळ पिक्चर आहे. कारण काय माहितीये का, तुम्ही तुम्ही आणि मी ज्या लोकांना इलेक्शन मध्ये निवडून देतो, सरकारमध्ये त्यांना बसवतो, त्या ठिकाणी ते लोक बसून निर्णय घेणार असतात. ह्याच लोकांच्या पाहायला गेला तुम्ही, हे नेत्यांचे आहेत किंवा त्यांच्या ज्या शिक्षण संस्था ह्या नेते मंडळीच्या आहेत, हे नेते मंडळी सहजासहजी शिक्षण फ्री करतील का हो? करतील. जर आपण
त्यांना आपला हक्क मागितला तर त्यांना ते करावं लागेल. आणि ज्या वेळेस हे शिक्षण फ्री होईल त्यावेळेस रिअल एज्युकेशन काय असतं त्यातून घडणारे विद्यार्थी हा नवा भारत तयार करतील. कारण आज शिक्षणाच्या नावाखाली स्कूल कॉलेज तर पालकाला लुटतातच, त्याचबरोबर एज्युकेशनच्या नावाखाली कोचिंग क्लासेस हा खूप मोठा फंडा आलेला आहे, खूप मोठा स्कॅम आहे तो. शिक्षकांना भीती दाखवून, भीती म्हणजे की जर तुम्ही क्लासेस मुलांना लावले नाही तर तुमचे मुलं मार्क्स मध्ये मागे राहतील अशी भीती दाखवून लाखो रुपये पालकाकडनं उकळले जातात कोचिंगच्या नावाखाली, ट्युशनच्या नावाखाली. किती लूट आहे. आज सर्वसामान्य पालकाला त्याच्या मुलाचं 12वी पर्यंत शिक्षण करण्यासाठी त्याच्या कमाईच्या 30 ते 35% रक्कम एका विद्यार्थ्यावर, एका मुलावरती खर्च होते. इमॅजिन करा काय परिस्थिती तयार होते. आज प्रत्येक पालक अहोरात्र कष्ट करतोय. कशासाठी? मुलाच्या एज्युकेशनसाठी, मुलाच्या भवितव्यासाठी. पण भारतासारख्या ठिकाणी मग हे जे प्रायव्हेट स्कूलच्या नावाखाली हे आम्हाला मोठ्या प्रमाणात जे लुटलं जातंय ह्याच्यावरती आपण केव्हा आवाज उठवणार आहोत आणि केव्हापर्यंत कवर आपण सहन करणार आहोत ते गुलाम शिक्षण पद्धती. मित्रांनो, तुम्हाला एक सिंपल कॅल्क्युलेशन सांगतो. आपलं सरकार आपल्याकडून, तुम्हा आणि माझ्याकडून ज्यावेळेस आपण इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटला भरत असतो आणि काही वस्तू खरेदी करत असतो त्यावेळेस सरकार आपल्याकडून एज्युकेशन सेस आणि आरोग्य सेस ह्या नावाचा टॅक्स घेतात. तो आहे 5 ते 6%. सर्वसाधारणपणे वर्षामध्ये 1 लाख ते 1.25 लाख कोटी इतकी रक्कम भारत सरकारकडे जमा होते. आणि मी थेट सरकारला प्रश्न विचारू इच्छितो, जर एवढी रक्कम सरकारकडे शिक्षणाच्या नावाखाली जमा होत असेल तर ती रक्कम तुम्ही ज्या काही खाजगी शाळा आहेत त्या पूर्णपणे ताब्यात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना LKG पासून हायर एज्युकेशन पर्यंत शिक्षण का फ्री करू शकत नाही तुम्ही? आणि जरी म्हणूया, जरी ही करत असताना सरकारला काही फंडची गरज पडली किंवा पैशाची काही गरज पडली किंवा कमतरता पडली तर भारत सरकारने फक्त एक कायदा जरी केला, जे प्रशासकीय अधिकारी आहेत ज्यांनी टेबलच्या खालून करोडो अरबो रुपयाची रिश्वत घेऊन बेनामी संपत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार केलेली आहे, मग त्याच्या काय मध्ये काही मंत्री बी आहेत काय आणि प्रशासकीय अधिकारी, एक कायदा बनवून ह्या लोकांच्या जर संपत्ती जप्त केल्या त्या संपत्तीपासून एवढा पैसा उपलब्ध होईल, बेस्ट क्वालिटीचं एज्युकेशन LKG पासून हायर एज्युकेशन पर्यंत 50 वर्ष मुलांना फ्री ऑफ कॉस्ट मध्ये एज्युकेशन दिलं जाईल. एवढा पैसा ह्या बेनामी संपत्तीतून मिळू शकतो. कसं आहे, जर सरकारची नीती असेल की मुलांना फ्री एज्युकेशन करायचं आहे तर 100% त्या गोष्टी होऊ शकतात. दुसरी गोष्ट,
कुठलीही गोष्ट तुम्हाला ताटात सजून तर कोणी देणार नाही, त्यासाठी तर आपल्याला ती गोष्ट मागावीच लागणार आहे. आपल्याला आपल्या प्रतिनिधीला सांगावं लागेल, ज्या तुम्ही गोष्टी आमच्यासाठी करताय, त्या गोष्टीमध्ये आम्ही जी मागतो ती गोष्ट आम्हाला द्या. म्हणजे आम्ही मागतोय की आमच्या मुलांसाठी बेस्ट एज्युकेशन. बेस्ट एज्युकेशन मध्ये फक्त पुस्तकी किडे आमच्या मुलांना बनवू नका. आमच्या मुलांना प्रॅक्टिकली, त्याचबरोबर स्केलेबल, की काहीतरी त्यात कौशल्य असणारं शिक्षणही आमच्या मुलांना द्या, की जेणेकरून भविष्यामध्ये ज्यावेळेस ते त्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करून बाहेर येतील, त्यावेळेस हातामध्ये फक्त पेपराचा तुकडा, मार्क लिस्ट घेऊन न येता अंगामध्ये काहीतरी स्किल घेऊन येतील. एक सुज्ञ नागरिक म्हणून ते समाजामध्ये वावरतील. जर त्यांना कायद्याचं नॉलेज असेल, त्यानंतर अंगात स्किल असेल, तर कायद्याचं नॉलेज असल्यामुळं ते समाजामध्ये विचित्र प्रकारे वागणार नाहीत. कारण कायद्याने काय शिक्षा होऊ शकते हे त्यांना बालपणापासून शिकवले गेलं असणार आहे. त्यामुळे ते चुकीचं वागणार नाहीत, चुकीच्या मार्गे लागणारी नाहीत आणि जाणारी नाहीत. त्याचबरोबर त्यांना अंगात स्किल असल्या कारणास्तव, काहीतरी बनवण्याचं, काहीतरी करण्याचं स्किल असल्या कारणास्तव जरी त्यांना नोकरी नाही मिळाली तरी देखील ते फेल जाणार नाहीत आयुष्यामध्ये. ते व्यावसायिक बनतील, बिझनेस चालू करतील, त्या रिलेटेड जे अंगात स्किल आहे त्या संदर्भाचा, किंवा त्या स्किलवर ते 2 पैसे कमवतील. म्हणजेच बेरोजगार कोणीही राहणार नाही. ज्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट करून जो बाहेर येईल त्याच्या अंगामध्ये कोणतं ना कोणतं स्किल तर असणारच आहे. त्यामुळं भारतातील जो बेरोजगारीचा जो प्रश्न आहे तो पहिला मिटेल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं, ज्यावेळेस एज्युकेशन फ्री होईल त्यावेळेस पाल्य म्हणून, पालक म्हणून जे विद्यार्थ्यांचे वडील आहेत किंवा जी वडील मंडळी आहे, ते आज एक अहोरात्र कष्ट करून जे पैसा एकट्ठा करतायत आणि वार्षिक उलाढालीच्या 35% 30 ते 35% खर्च एज्युकेशनवरती करत आहे. ही रक्कम, भले मोठी रक्कम, त्या पालकाकडे शिल्लक राहणार आहे. आणि पालकाकडे शिल्लक राहिल्यानंतर ना तो पालक ते पैसे कुठेतरी व्यवसाय करण्यासाठी किंवा त्याच्या आर्थिक उन्नतीसाठी कुठेतरी तो इन्व्हेस्ट करेल. आणि ह्यानी भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योजक निर्माण होईल. खूप उद्योग लागतील. त्यामधून कितीतरी मोठ्या पैशाची उलाढाल भारतामध्ये होईल. ह्यातून एक नवीन भारत तयार होईल. असा भारत तयार होईल की जगाच्या पातळीवरती आर्थिकदृष्ट्या तो खूप स्ट्रॉंग असेल. आणि एक आपल्याला असाच भारत तयार करायचा आहे की जो आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग असेल. आणि ही करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात बेस्ट जर काय असेल तर ती म्हणजे आहे लहानपणापासून मुलांना देण्यात येणारी एज्युकेशन पॉलिसी. ही जी एज्युकेशन पॉलिसी जी आहे, मागे सांगितल्याप्रमाणे तुम्हाला, ही आपल्यावरती इंग्रजांनी लादलेली एज्युकेशन पॉलिसी. काय स्वातंत्र्य तर आपण मिळवले, 70 वर्ष होऊन गेले आपण स्वातंत्र्य मिळवून, तर अजून आपण त्या गुलामगिरी एज्युकेशन पॉलिसीतून आपण बाहेरच निघलो नाही. आज अरबो खरबो रुपये सरकार काही जनतेच्या विकासासाठी असेल किंवा जनतेला फ्रीमध्ये पैसे वाटण्याचं काम करतं. माझं सरकारला म्हणणं आहे किंवा मागणं आहे किंवा विनंती आहे की जे तुम्ही अरबो खरबो रुपये जनतेला, लाडकी बहीण योजना असेल, वटवर कुठल्याही मार्गे
जे काही देत आहे ते बंद करा आणि मुलांना, हे येणाऱ्या पिढीला असं एज्युकेशन द्या की ते भविष्यामध्ये एक असा भारत तयार करतील, असा देश तयार करतील की तो ग्रेट आणि ग्रेट असेल. हे करायचे असेल तर प्रथम एज्युकेशन पॉलिसीमध्ये चेंज झाला पाहिजे. मुलांना एज्युकेशन देत असताना LKG पासूनच मुलांना लिगली एज्युकेशन, कायद्याचं नॉलेज. 2, स्किलेबल एज्युकेशन, काहीतरी कौशल्य त्याच्यामध्ये डेव्हलप झालं पाहिजे. 3, जे काही तुम्ही डिग्रीसाठी जे काही त्याला पुस्तकी नॉलेज देता, त्या पुस्तक नॉलेज मधून देखील त्याला काही गोष्टी तथ्य समजले गेल्या पाहिजे. जे कामाचं आहे, जीवन जगत असताना, समाजामध्ये वावरत असताना ज्या गोष्टीचा उपयोग त्याला होणार आहे, अशाच गोष्टीचे नॉलेज त्या पुस्तकामधून देखील द्या. माझा मुलगा ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट करून ज्यावेळेस तो बाहेर येईल ना, त्यावेळेस तो कुणावरही डिपेंड नाही पाहिजे. त्यांनी स्वतः स्वतः सगळ्या गोष्टी क्रिएट केल्या पाहिजेत. जर त्याला वाटलं की मला जॉब करायचा आहे, तर त्याच्यासाठी जॉबची ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणात अवेलेबल झाली पाहिजे. ऑब्व्हियसली जर त्याने स्किल अंगात काही बिल्ड केला असेल तर त्याला ऑपॉर्च्युनिटी मोठ्या प्रमाणात तर मिळणारच आहे. जर त्याला वाटलं की मला जॉब करायचा नसून मला बिझनेस करायचा आहे, तर बिझनेस करायची बी ऑपॉर्च्युनिटी त्याला मिळाली पाहिजे. कारण त्याच्यामध्ये स्किल आहे. त्याला माहिती आहे की प्रोडक्ट काय आहे किंवा मला काय करायचंय, तर तो बिझनेस बी करू शकतो त्या पद्धतीने. म्हणजे आज जी कंडिशन आहे की आज मुलं ग्रॅज्युएशन होतात, MBA होतात, मोठमोठ्या डिग्र्या घेतात, वयाचे 25-26 वर्ष घालवतात एज्युकेशनमध्ये, आणि ज्या वेळेस डिग्री घेऊन बाहेर येतात, समाजामध्ये वावरायला लागतात, तेव्हा त्यांना कळतं पुस्तकी नॉलेज आणि प्रॅक्टिकल नॉलेज मध्ये किती मोठा डिफरन्स आहे. आणि ही परिस्थिती पाहिल्यानंतर ना, त्यांना पैसे कसे कमवायचे ह्याची कसली अक्कल त्यांनी एज्युकेशन पॉलिसीमध्ये शिकलेली नसते किंवा शिकवली नसती. आईवडिलांकडूनच तो पैसे घेत असतो. आणि अशी बिकट परिस्थिती तयार होती की मुलं डिप्रेशनमध्ये जातात, जॉब न मिळाल्यामुळं किंवा कुठल्या गोष्टी न मिळाल्यामुळं. आई वडिलांवरती बी ते बोजा वाटायला लागतात. आई वडिलांना बी खूप त्रास होतो. आई वडिलांनाही वाटते, अरे मुलगा माझा 26-27 वर्षाचा झालाय पण अजून 1 रुपया कमवत नाही. चूक त्या विद्यार्थ्याची नसते किंवा त्या मुलाची नसते, चूक या सिस्टीमची आहे. सिस्टीमनी जर त्याला एज्युकेशन पॉलिसीमध्ये जर एक सिस्टीम बिल्ड केली असती की त्याला स्किल बी शिकवलं असतं, कौशल्य शिकवलं असतं, पैसा कसा कमवायचा ह्या गोष्टी शिकवल्या गेल्या असत्या, तर आज तो समाजामध्ये आल्यानंतर ना, तो असा डिप्रेशन झाला नसता आणि त्याची फॅमिली बी डिप्रेशन मध्ये गेली नसती, किंवा फॅमिलीला टेन्शन नसतं वाटलं की माझ्या मुलाचं काय होणार, माझा मुलगा काय करणार. काय मित्रांनो, ह्या ज्या सर्व गोष्टी ज्या आहेत, त्या गोष्टी आपल्याला इझिली एक्सेबल करता येतील, ह्या सगळ्या गोष्टी मिळवता येतील. इम्पॉसिबल काहीच नाही. आजचं जग ही डिजिटल आहे आणि या सोशल मीडिया थ्रू आपण आपलं म्हणणं शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान ह्यांच्यापर्यंत आपण इझी एक्सेस करू शकतो. काय आपण सोशल मीडियावरती एक मोहीम राबवली, हॅशटॅग फ्री एज्युकेशन इंडिया, हॅशटॅग स्किल एज्युकेशन इंडिया, असे 2-3 हॅशटॅग तयार केले आपण आणि ती सोशल मीडियावरती आपण जर त्याला जर पसराव केला, तर सोशल मीडियामध्ये मित्रांनो आज अशी पॉवर आहे, एका रात्रीमध्ये कायदे होऊ शकतात, एका रात्रीमध्ये एज्युकेशन तुमचं फ्री होऊ शकतं, एवढी पॉवर आहे.
मग एवढं पॉवरफुल साधन आज प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. मग आपल्याला करायचं आहे काय? आपल्याला त्या लोकांना आपला अधिकार मागायचा आहे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ज्या वेळेस आपण आपला अधिकार पूर्ण हक्काने मागू, आपला अधिकार का आहे हे बी समजून घ्या. आपण सरकारला एज्युकेशनच्या नावावरती तुमच्या कमाईच्या 5 ते 6% ऑलरेडी देताय. मग ही रक्कम देत असताना परत एज्युकेशन घेताना परत त्या शाळेमध्ये फीज, ट्युशन फीज, त्यांच्या मनमानीनुसार गणवेश त्यांच्याकडनंच घ्या, ड्रेस, पुस्तकं त्यांच्याकडनंच घ्या, दुप्पट तिप्पट किमतीने का आणि कशासाठी? ठराविक लोकांच्या घशात पैसे टाकण्यासाठी. आणि हा अन्याय आपण कवर सहन करायचा. प्रत्येक गोष्ट सहन करायला लिमिटेशन असतात, लिमिट असतात. आणि हे लिमिट आपलं तर संपलं आहे. कारण जी आज लूट चालू आहे शिक्षणाच्या नावाखाली, खूप मोठी लूट आहे. आणि आज जर आपण शांत बसलो आणि आज जर आपण ह्याच्या विरुद्ध आवाज जर उठवला नाही, तर आपली येणारी पिढी देखील हीच गुलामी करत राहणार आहे. काय? आणि आज आपण आवाज उठवणं म्हणजे एक प्रकारे ती देशभक्ती असणार आहे. कारण का? कारण शिक्षण जर फ्री झाले, तर त्यामध्ये जे काही लपलेले भ्रष्टाचार आहेत ते सगळे फिनिश होतील, सगळे संपतील, सगळ्यांना समान एज्युकेशन मिळेल. त्याचबरोबर जो तुम्ही विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत ते अहोरात्र कष्ट करून शिक्षणासाठी जो फंड एकट्ठा करतात, तो फंड पूर्णपणे त्या पालकाला वापरता येईल. तो पालक कोणत्या ना कोणत्या व्यवसायासाठी म्हणा किंवा कोणत्या ना कोणत्या त्याच्या फायनान्शियली उन्नतीसाठी म्हणा, तो फंड तिथे लावेल. असा प्रकार जर झाला तर देशामध्ये कितीतरी उद्योजक वाढतील, कितीतरी व्यावसायिक निर्माण होतील, देशाची खूप मोठी आर्थिक उन्नती होईल, देश आपला महाशक्ती बनेल. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेस हक्क मागणार आहात त्यावेळेस तुम्ही देशभक्तीचं खूप मोठं काम करणार आहात. आणि ते आपल्याला राज्यघटनेने दिलेले अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहेत ते. कोणी आपल्याला असं उपकार करत नाही देऊन. आलं तुमच्या डोक्यामध्ये? काय अधिकार हा मागितल्याशिवाय मिळत नाही. ज्या पद्धतीनं आई बाळ रडल्याशिवाय दूध पाजत नाही, त्याचप्रमाणे आज पालक म्हणून, एक जनता म्हणून, सर्वसामान्य व्यक्ती म्हणून मला काय पाहिजे, मला सरकारकडनं काय पाहिजे, हे जवळ मी सरकारला मागत नाही तर मला सरकार कसं देणार आहे? नाही देणार. काय? आणि विचार करा मित्रांनो, मुलांच्या शिक्षणासाठी आज आपण अहोरात्र कष्ट करतोय, बँकातनं कर्ज काढतोय. आपण आपलं आयुष्य जगणं विसरलोय मुलांच्या एज्युकेशनच्या फीच्या लपड्यात. तुम्ही आनंदाने सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती, आई वडील घरामध्ये सण सेलिब्रेशन करताना देखील कॅल्क्युलेट करावं लागतं त्यांना सगळ्या गोष्टी. आणि ही ठराविक बोटावर मोजणारे लोक शैक्षणिक स्कॅम करतात आणि करोडो अरबो रुपयावरती डल्ला मारतात.
हे आपल्याला थांबवायचं आहे. त्यासाठीच मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हॅशटॅग फ्री एज्युकेशन फॉर इंडिया, फ्री एज्युकेशन विथ स्किल इंडिया या नावाने ट्रेंड करा. क्रांती आपण सुरू केलेली आहे. थोडा वेळ जाईल, पण क्रांती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. काय असं म्हणू नका की मला वेळ नाही, असं मनात आणू नका की बघू नंतर न कराल. तुम्हाला जर खरोखर वाटत असेल की तुमचं म्हणजे माझं, माझ्या मुलाचं आणि देशाचं भवितव्य येणाऱ्या दिवसामध्ये सिक्युअर व्हावं व त्याच्यामध्ये खूप मोठी क्रांती व्हावी, ज्यावेळेस मी हा व्हिडिओ पाहिला ना, त्या क्षणाला मी सोशल मीडियावरती हॅशटॅग फ्री एज्युकेशन फॉर इंडिया, हॅशटॅग फ्री एज्युकेशन विथ स्किल इंडिया ही मोहीम राबवलीच पाहिजे. मित्रांनो, मी तुमच्याकडनं ह्या गोष्टीची अपेक्षा करतो की जो विषय आज आपण ह्या चॅनल मार्फत डिस्कस केला, त्यापासून आपल्या पदरामध्ये पॉझिटिव्हिटी आणि पॉझिटिव्ह रिझल्ट हा मिळालाच पाहिजे. त्यासाठी आपणा सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि पुढील एपिसोडमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला चर्चा करायच्या आहेत. आपण चर्चा करूया त्या संबंधित. चॅनलवरती इन्स्टंट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा. आपण तयार केलेली मोहीम ही यशस्वी हो हे प्रतिज्ञा करतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये परत चर्चा करायला सज्ज होतो. जय हिंद, जय भारत.